दिवसाच्या वयाच्या काय सांगाल? ही दुर्घटना विराटनगर विभागामध्ये झालेली आहे. आदिनाथ हाऊसिंग सोसायटीमध्ये दुर्दैवी घटना आहे, पण याच्यामध्ये कोणालाही कॅज्युअलिटी किंवा कोणालाही मनुष्यहानी किंवा कोणत्याही मनुष्याला इथे कोणती इजा झालेली नाही. सोसायटीच्या पॅरापिट वॉल आणि कॅनोपी म्हणजे कॅन्टिलिव्हर जी स्लॅब असते तो पडलेला आहे. दुर्घटनेमध्ये तुम्ही बघू शकता बाजूला इमारतीचं नुकसान बऱ्यापैकी झालेलं आहे. कर्मधर्म सहयोगाने आणि जीवदानी मातेच्या आशीर्वादाने कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी इथे झालेली नाही. महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, फायर ब्रिगेड सर्व इथे पाचारण झालेलं आहे. चांगल्या पद्धतीने लोकांना इव्हॅक्युएट करून इथे महानगरपालिका प्रशासन त्याच जोडीला पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने लोकांना सेवा देत आहे. पण अशी दुर्दैवी दुर्घटना परत घडू नये त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून किंबहुना सर्व ज्या बॉडीज आहेत रिलेटेड टू हाऊसिंग, त्याच्यामध्ये राज्य शासनाकडून काही नियमावली असली पाहिजे. फायरशी रिलेटेड असेल, लिफ्टशी रिलेटेड असेल, किंबहुना स्ट्रक्चर ऑडिटशी रिलेटेड असेल, तर त्याची नियमावली सर्वसामान्य नागरिकापर्यंत कशी लवकरात लवकर पोहोचेल त्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा. आणि नुसती नियमावली नाही तर त्या नियमावलीवरती कडक अंमलबजावणी सुद्धा व्हावी. आता वसई विरार शहरामध्ये अशाच इमारती कोसळण्याच्या घटनेच्या वाढत चाललेल्या आहेत. प्रशासन कुठेतरी गांभीर्याने घेत नाही असं वाटते का? बघा, शहर हे 1980 किंवा 70च्या दशकापासून वसलेलं हे शहर आहे. आज ह्या इमारती सगळ्या 40, 35, 45 वर्ष जुन्या झालेल्या आहेत. प्रत्येक सोसायटीचं स्ट्रक्चरल ऑडिट हे दरवर्षी किंबहुना दर 2-3 वर्षांनी होणं गरजेचं आहे. महापालिका प्रशासनाकडे असलेली अपुरी संख्याबळ किंबहुना या सगळ्या गोष्टी ह्याच्याशी निगडीत आहेत. पण तरी सुद्धा फायर असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्वरित इथे पोहोचल्या त्याबद्दल मी महापालिका प्रशासनाचे आभार मानतो. धन्यवाद.